जे वांग्याचे आपण काप केलेले त्याच्यामध्ये थोडा कॉर्नफ्लोअर घालतोय आणि इथे असणार आहे ब्रेड क्रम्ब. आता याच्यामध्ये मी अंडा वगैरे काही वापरत नाही आहे. आता एग व्हाईट थोडंसं टाकू शकतो आपण, म्हणजे ब्रेड क्रम्ब त्याला चिटकेल. पण मी एक काम करणार आहे, थोडंसं याच्यामध्ये पाणी शिंपडणार आहे. या बाजू दोन्ही बाजूने थोड्याशा ओल्या झाल्या पाहिजे, त्याला मॉइश्चर पाहिजे थोडंसं. याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. आता इथे मी थोडासा याला डार्क रंग येण्यासाठी थोडा सोया सॉस घालतोय. याच्यात कॅरेमेल ज्या साखरेचं आपण ऑलरेडी घातलेलं आहे, थोडीशी ही काळी मिरी पूड याच्यात घालतोय, मीठ, बस. हा बार्बेक्यू सॉस आपला तयार झालेला आहे. आणि इथे आपले हे जे वांग्याचे काप आहेत ते पण पॅनवरती ग्रिल होत आहेत. थोडंसं तेल घेतोय, तेल घ्या किंवा बटर घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला या ज्या गाजर आणि ब्रोकोली आहे ती थोडीशी टॉस करून घ्यायची आहे. त्याच्यात जाणार थोडीशी काळी मिरी पूड, थोडे हर्ब्स आणि थोडं मीठ, बस. यालाही टॉस करून घेतलेले सॉसही तयार आहे. आणि आपले हे जे वांग्याचे काप आहेत, एग प्लांट्स, ते पण तयार झालेले आहेत. इथे गॅस बंद करतोय. आता मी काय करणार आहे, प्लेटमध्ये फक्त बार्बेक्यू सॉस खाली लावणार आहे, त्याच्यावरती एग प्लांट्स म्हणजे वांग्याचे काप, बाजूला या थोड्या भाज्या आणि हे तयार केलेले हे मॅश पोटॅटो आहेत जे आहेत बटर्ड मॅश पोटॅटो, ते पण बाजूला मी इथे सजवणार आहे. मी ही सगळी डिश तयार करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ग्रिल्ड एग प्लांट विथ बार्बेक्यू सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेले गाजर आणि ब्रोकोली, उकडून बारीक प्युरी केलेला बटाटा, वांग, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरी, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोअर, सोया सॉस, पांढरी मिरी पूड, मिक्स हर्ब्स, चिरलेला लसूण, साखर, काळी मिरी पूड, मोहरीची पूड आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये वांग्याचे गोल काप घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स, चिरलेला लसूण, मोहरीची पूड, कच्चं तेल आणि मीठ घालून नीट मिसळून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये साखर आणि पाणी घालून त्याचे कॅरेमेल तयार करून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण आणि कांदा घालून नीट परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी आणि कॅरेमेल घालून उकळून घ्यावं. वांग्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालावं. वांग्याचे गोल काप ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. टोमॅटो प्युरीच्या मिश्रणामध्ये सोया सॉस, काळी मिरी पूड आणि मीठ घालून बार्बेक्यू सॉस तयार करून घ्यावा. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाफवलेलं गाजर, ब्रोकोली, काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. तयार पदार्थ एका प्लेटमध्ये ठेवून उकडून बारीक केलेल्या बटाट्याच्या मिश्रणाची सजावट करून डिश सर्व्ह करावी. आणि ह्याला मॅरिनेट करणार आहोत आपण ब्रेस्ट चिकनला. हे तुम्ही जितकं व्यवस्थित बनवाल ना तेवढं छान मॅरिनेशन होईल आणि चव जास्त. हे मिनिमम हाफ एन आवर मॅरिनेट केलं तर अजून छान फ्लेवर्स येतील ह्याच्यामध्ये. सो हे आपलं डन आहे. ओके, आता आपण हे अर्धा तास मॅरिनेशनला ठेवूया. झालेलं आहे अर्धा तास. ओके, आता हे ह्याचं काय करायचं? आपण हे आता रोस्ट करून घेऊया. आपण ग्रिल पॅन यूज करतोय रोस्टिंगसाठी, मीन्स ते ग्रिल टेक्स्चर येईल प्रॉपर. घट्ट करून घेतलं ते आपण पावडर करून घेतलेले मिक्सरमध्ये टाकून, आणि अशी पावडर आपली तयार झालेली. ओके, आता काय? सो आता ह्या पावडरमध्ये आपण सगळ्यात आधी मिल्क चॉकलेट ऍड करणार आहोत. बरं, आपण आता ह्याच्यामध्ये मिल्क चॉकलेट ऍड करूया 4 टेबलस्पून. ओके, आणि आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे करू का? येस. मला नुसतं उभं राहायला लागतं. पुढचं काय करायचं ते कर. हो, आपण आता हनी सॅफ्रन गनाश बनवणार आहोत सेकंड लेअर आपल्या क्रिस्पी बारसाठी. तर त्याच्यासाठी मी क्रीम वॉर्म करून घेते पॅनमध्ये. ह्याच्यामध्ये मी सॅफ्रन ॲड करते. क्वांटिटी भरपूर. हे रेडी झालं आहे आपलं सर. मी हे माझं पण रेडी झालं आहे. घट्ट आहे पण हे. हो, थोडं घट्टच पाहिजे. हां, चालेल. ह्याच्यामध्ये आपण आता हनी ॲड करूया.
आणि व्हाईट चॉकलेट. आणि हे प्रॉपर मिक्स करून घेतलंय. ओके, आता रेडी. आता आपण मेन चॉकलेट प्रोसेसला स्टार्ट करूया. तो महत्वाचा. या दोन्ही फिलिंग्स आपल्या रेडी आहेत आणि आता आपण चॉकलेट प्रोसेस स्टार्ट करूया. त्याच्यासाठी आपण मोल्ड यूज करतोय. हे बाजारात मिळतं आपल्याला? हो, हा सिलिकॉन मोल्ड आहे. बरं. हा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट फिल करणार आहोत. आपल्याला ह्याचे शेल्स बनवायचे आहेत. खालीच ठेव ना तू, का नाही? नाही, मला ते एम्प्टी करायचं आहे. ओके ओके. आता हे मी शेल्स फुलफिल केलेले आहेत. आता मी हे एम्प्टी करणार आहे. अच्छा, म्हणजे फक्त तू लावून घेतलंस? येस, मला फक्त शेल्स हवे आहेत, म्हणजे कवर हवं आहे त्याच्यासाठी, फिलिंग फिल करण्यासाठी. आणि जे काही एक्सेस चॉकलेट आहे ते मी रिमूव्ह करणार आहे. सगळं नाजूकच दिसतं का ग? ओके, म्हणजे आता हे फक्त ready बाहेरून कव्हर आपलं. हो, आता हे आपल्याला फ्रीज करायचं आहे बरं. 10 मिनिटासाठी. ओके, फ्रीज मध्ये ठेवतो जरा. कुठे गेलं फ्रीज? हा, विसरलो. सॉलिड. आपण आता ह्या दोन्ही फिलिंग पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेऊया. घरी बनवायचं म्हणजे जरा मेहनतच आहे जास्त. हो, है ना? मला सीझर लागेल. आपण आता हे फिल करून घेणार आहोत पायपिंग बॅगने मोल्ड्समध्ये. फर्स्ट आपण हनी सॅफ्रन गनाशची फर्स्ट लेअर देतोय आणि सेकंड लेअर आपली आल्मंड प्रलिनीची असेल. हा, मस्त आहे. सो हे फ्रेंच चॉकलेट्स आहेत. सो आणि सेकंड लेअर आपण लगेचच ॲड करणार आहोत त्याच्यावर. येस. आता बाहेरून सगळं चॉकलेटचं आहे, आत वेगळं आहे. वाव, सरस. ह्याला टॅप करून आपण वरून पुन्हा चॉकलेटने लेयर्स क्लोज करणार आहोत. खालून वरून चॉकलेट. येस. वा वा. सगळं काम अतिशय हलक्या हाताने करायला लागतं. नाही तर ते चॉकलेट ओव्हरफ्लो झालं तर मोल्ड ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. चॉकलेट ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. फर्स्ट क्लास. पुन्हा एकदा टॅप करून अगेन आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं 10 मिनिटासाठी. रेडी टू इट. येस. फर्स्ट क्लास. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. ठेवतो 10 मिनिटात. क्रिस्पी बार करण्यासाठी लागणारे साहित्य: डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट, बदाम, साखर, मध, केशर आणि फ्रेश क्रीम. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये पाणी आणि साखर 120 डिग्रीला वितळवून घ्यावं. नंतर त्यामध्ये बदाम आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. साखरेचं तयार मिश्रण मिक्सर मध्ये घालून त्याची पावडर बनवून घ्यावी. नंतर एका बाउल मध्ये बदामाची पावडर घेऊन त्यामध्ये 4 टेबलस्पून मिल्क चॉकलेट घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये फ्रेश क्रीम आणि केशर एकत्र करून त्यामध्ये मध आणि व्हाईट चॉकलेट घालावं. नंतर सिलिकॉन मोल्ड मध्ये डार्क चॉकलेट घालून फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं. सेट झाल्यानंतर त्यामध्ये व्हाईट चॉकलेट आणि मधाचं मिश्रण, मिल्क चॉकलेट आणि पुन्हा डार्क चॉकलेट घालून क्रिस्पी बार फ्रीज मध्ये सेट करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे. येस. काय याचं नाव आहे? माझा पहिला पदार्थ आहे प्रॉन्स रोल्स. आता दुसरा पदार्थ. माझ्या दुसऱ्या पदार्थाचं नाव आहे एग क्लस्टर.